महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा। महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। सर्वप्रथम दीपावली निमित्त या कार्यक्रमात सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। बोरामणी ग्राम पंचायत अतिशय संवेदनशील असल्याचे किमान एक 5-25 वर्षापासूनचा हा गावचा इतिहास आहे। अशा गावामध्ये सन्माननीय उमेशजी काळे साहेबांनी या ठिकाणी पोलीस टाइम्स महाराष्ट्र चे एक उत्तम कार्यालय या ठिकाणी स्थापन करून गावातील पंचक्रोशीतील परिसरातील बोरामणी भागातील अवैध धंदे किंवा जे गैरकानूनी उपक्रम, थोडक्यात मटका, जुगार, दारू असे अनेक प्रकार थांबवण्याकामी त्यांचा जे उपक्रम आहे ते अतिशय स्तुत्य गोरगरीब जनतेच्या संसाराची राखरांगोळी होऊ नये या उदात्त हेतूने त्यांचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला या ठिकाणी मी सदिच्छा देतो। तसेच ग्रामीण भागापासून केलेला हा उपक्रम आज आपल्या भागात झाला, सोलापूर जिल्ह्यात झाला, तालुक्यात झाला, परजिल्ह्यात झाला। मी एक सामाजिक बांधिलकी म्हणून वाटचाल करणारा एक कार्यकर्ता आहे। सतत वाचन करणारा छंद आहे, लेखनाचा छंद आहे। मला जेवढं काय आम्हाला चांगलं करता येईल, जेवढं काय आमच्या राजकीय आयुष्यात सामाजिक करण्याच्या बाबतीत आम्हाला जेवढं काय अनुभव आहे तेवढी संपूर्ण ताकद, संपूर्ण अनुभव माझ्यासह, माझ्या संबंधित हजारो मित्रांसह सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी उमेशजी काळे यांच्या विचाराला नमस्कार। महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आज बोरामणी संपर्क कार्यालयात
आमचे माजी सरपंच ननवरे साहेब व माझे सर्व महाराष्ट्र पोलीस टाइमचे प्रतिनिधी आज उपस्थित झाले। आज दिवाळी पाडवा निमित्त आपण इथं पूजन केलं आणि सर्व प्रतिनिधींनी मिळून एक महाराष्ट्र पोलीस टाइम्स आज सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रातील लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, ठाणे असे 10 जिल्ह्यात, नाशिक नगरच्या आत्ताच आज नियुक्ती केली। महाराष्ट्र पोलीस टाइमचा मुख्य हेतू असा आहे की जे गोरगरीब वंचित आहेत त्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर तिथं महाराष्ट्र पोलीस टाइम्स त्यांच्या सोबत त्यांच्या लढ्यास उभा होईल। आणि याच्या पुढे जसं सरपंच साहेबांनी म्हणले, बोरामणीतील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात जिथं अवैध धंदे चालू आहेत, ज्यामुळे अनेक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तर ते कुटुंब उद्ध्वस्त होत असल्यामुळे आपण महाराष्ट्र पोलीस टाइम्स कडून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे तर दिलेले आहेत। त्याच्यानंतर जर कारवाई न झाल्यास तर आपण चॅनल मार्फत त्यांचे जे फुटेज किंवा व्हिडिओ जे चालू आहेत, संबंधित आता नवीन जे एसपी आलेत ग्रामीणचे, त्यांना भेटून दाखवून ते अवैध धंदे बंद करून दिवाळी निमित्त एवढंच सांगतो की आज महाराष्ट्र पोलीस टाइम्स जर महाराष्ट्रभर होत आहे आणि त्या महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रतिनिधी चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्सची उंची वाढवण्यासाठी सर्व प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही देतो। परिश्रमाचा वाटा म्हणून एक आमच्या इथं महाराष्ट्र टाइम्सची जी शाखा उघडली आणि सरपंच साहेबांनी जर आम्हाला साथ दिली तर इथले जे सर्व पोलीस निरीक्षक आहेत, जे तालुका निरीक्षक वगैरे आहेत, त्यांना घेऊन आम्ही इथला जो अवैध धंद्याचा साठा आहे तो संपवणारच असं आम्ही सर्वजण बोलून माझं 2 शब्द भाषण संपवतो। नमस्कार, मी महाराष्ट्र प्रतिनिधी बोरामणीतून जे उमेशदादा काळे जे संपादक महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे, आम्हाला ज्यावेळेस माहित नव्हतं पत्रकार काय असतं ते, पण दादाने आम्हाला संघ घेऊन आम्हाला जे पुढे न्यायचा प्रयत्न करायला लागलात त्याबद्दल मी दादांचं मनापासून धन्यवाद करतो। आणि जे बोरामणीत अवैध धंदे चालू आहेत, आम्ही 2दा-3दा आम्ही बनगर साहेबांना पण भेटलो, त्याच्याबद्दल आम्ही बोललो। बनगर साहेब म्हणले 2 दिवसात आपण निर्णय घेऊ त्याचा। पण आता आमचे माजी सरपंच माणिकांना ननवरे यांनी पण आम्हाला दीपावली निमित्त शुभेच्छा दिले, त्यांचं पण मनापासून आम्ही अभिनंदन करतो। तसंच उमेश दादांना महाराष्ट्र पोलीस टाइम्स हे बोरामणीत काढल्याबद्दल मनापासून त्यांचं धन्यवाद करतो। आणि उमेश काळे यांनी 2 शब्द बोलावे असं मी त्यांना हे करतो। सर्व कार्यकर्ते प्रतिनिधी बोरामणी उशीर का होईना पण सर्वजण थांबलेले होते, या कार्यक्रमास हजर झाले, त्याबद्दल सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। की बोरामणी गावामध्ये आपला पोलीस टाइम्स म्हणजे अन्यायाचा वाचा फोडणारा डोळा आहे, त्रिनेत्र डोळा आहे। जसं शंकराने डोळा उघडला की भस्म होते, तसं अवैध धंदे या बोरामणी गावामध्ये कमी आहे सरपंचाने सांगते, पण या कार्यालयापासून उघडल्या म्हणलं तर ते सर्व नाहीसं होणार काय। म्हणून या कार्याला उमेशजी काळे संपादकांना आम्ही साथ देऊ आणि प्रत्येकाने हे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चालवा म्हणले तर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।